नमस्कार. तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे प्रवाळ पंचामृत रस. ठीक आहे. आता प्रवाळ पंचामृत रसमध्ये काय आहे, की सगळे कॅल्शियमवालेच हे आहेत. म्हणजे प्रवाळ भस्म, मुक्ता भस्म, शंख भस्म, शुक्ती भस्म, कपर्दिक भस्म हे सर्व कॅल्शियमवाले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही असं पण लक्षात ठेवू शकता किंवा हा जो काही श्लोक आहे, श्लोकाची जी फर्स्ट लाईन आहे, ती अत्यंत सोपी आहे. म्हणजेच माझ्या मागे जर तुम्ही 3दा किंवा 5दा जर म्हटलात, तर तुम्हाला लगेच ती लर्न होईल. प्रवाळ मुक्ता फलशंख शुक्ती कपर्दिका नामचे समांशी भागम. ठीक आहे. प्रवाळ मुक्ता फलशंख शुक्ती म्हणजे शंख शुक्ती आणि कपर्दिक. ठीक आहे. शंख शुक्ती कपर्दिक 3, प्रवाळ आणि मुक्ता हे 1 2 म्हणजे असे 5 घटक दिला आहे म्हणून पंचामृत रस सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि अर्क क्षीर आणि रवी दुग्धमेव हे याच्यामध्ये स्वरस सांगितलं आहे मर्दनासाठी. जशी मी याच्यामध्ये ट्रिक पण सांगितली आहे, ती ट्रिक अशी सांगितली आहे की पीएम शंकराचार्य स्तुती पीएम शंकराचार्याने काय केलं, स्तुती कपाळावर लिहिली. कशाने लिहिली, तर रवीने लिहिली. ठीक आहे. तुम्ही अशी पण लक्षात ठेवू शकता, पीएम पासून प्रवाळ भस्म आणि मुक्ता भस्म, शंकराचार्यापासून शंख, स्तुतीपासून शुक्ती आणि कपाळावर पासून कपर्दिक आणि रवीने लिहिली पासून रवी दुग्ध हे हे जे रवी दुग्धाचं स्वरस आहे ते मर्दनासाठी वापरलेलं आहे. थँक्यू. तर याचा श्लोक जर तुम्ही केला तर जास्त चांगलं राहील.